गॅस पेटवायची पण काही गरज नाही. आपण इकडे मस्तपैकी स्टॉक आणून ठेवलेला आहे. CNGचा नाही, लाकडाचा चुलीत घाला नाही. माती किती अशी पांढरी शिपेल अशी, इकडं बघ कशी काळी माती आहे, इकडं बघ कशी काळी माती. जणू काही नाही ती फक्की असते का फक्की, त्या फक्कीमध्ये दिसू राहिले. शहराकडे जर बघितलं ना नुसतं प्रदूषण असतं, गाड्यांचं धूर आणि ते नाही का, पॉम पी पी काकू काका. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आजचा तुम्ही बघितला ब्लॉग किती आहे. आणि मित्रांनो, म्हणजे मी इतक्या दिवसापासून ब्लॉग्स बनवतोय. म्हणजे तसं कालच्याला मी ब्लॉग बनवला नव्हता, खरं म्हणलं तर नाही का. पण ॲक्च्युली मी 2 ब्लॉग करणार आहे, म्हणजे ते कंटिन्यूअस नाही का. तर रोज व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे कंटिन्यूअस. आणि तर मी ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि कालच्या आहे ना, मी नगरला गेलो होतो. आणि तुम्हाला कळणंच 1 ते 2 तारखेला कळणंच नेमकं कशाला गेलो होतो मी नगरला नाही का. तर काही काम होतं याच्यामुळे मी नगरला गेलो होतो. आणि तुम्हाला जर माहितीच आहे, मी जर शहराच्या सिटीच्या जरा जास्त तिथं भेटभाट असेल तिथं मला बोलता येत नाही. याच्यामुळं मग मी तिथं शूटच करत नाही. आणि जरी चुकून शूट केलं, शूट केलं ना, तर ती मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं. मला डायरेक्ट असं स्पष्ट बोलता येत नाही का. तर मग मी तिथं नगरला गेलो होतो. आणि नगरून आल्यापर्यंत ब्लॉग बनवला नाही, कारण की मला ऑनलाईन काम होतं. याच्यामुळं मी ती ऑनलाईन कामच करीत बसलो. आणि कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण झालेली आहे. तर मी कालच्या ब्लॉगची एडिटिंग करून घेतो आणि अपलोड पण करायचं नाही का. तर आजच्याला मला 2 ब्लॉग करायचे नाही का. तर आपल्याला आहे ना 1 किंवा 2 तारखेला अजून एक चॅनल बनायचं आहे. त्याचं नाव काहीतरी मला सजेशन करा तुम्ही. नक्की त्या चॅनलचं एखादं नाव मला कॉमेंटमध्ये सांगा. तर मी तसं ते नाही का चॅनल बनेन त्या नावाला नाही का. बाकी त्या चॅनलचं कंटेंट एकदम भारी आहे. जास्तीत जास्त यूट्यूब क्रिएटरसाठी मी त्याच्या चॅनल बनवून राहिले. तर तुम्ही त्या नक्की आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करा, नंतर त्या चॅनल सबस्क्राईब करा नाही का. सध्या ह्या चॅनल सबस्क्राईब करा. फक्त 6 बाकी येतं या चॅनलला सबस्क्राईब करायला फक्त. तर हा मित्रांनो, आपले चॅनलचे 100 सबस्क्राईब व्हायला फक्त आणि फक्त किती 6 बाकी आहेत. आता 54 सबस्क्राईब झालेले आहेत जवळजवळ नाही का. तर अजून 100 व्हायला फक्त 6 सबस्क्राईब बाकी येतं. आणि आपल्याला 1 तारखेला एक नवीन पण चॅनल खोलायचं आहे. जास्तीत जास्त ते यूट्यूब क्रिएटरसाठी मी करणार आहे, मोटिवेशन देण्यासाठी. कारण की जे यूट्यूबर्स आहेत म्हणजे जे लहान म्हणजे ज्यांचे सबस्क्राईब जसे कमी येतं माझ्या आणि तर काय होतं माहिती आहे, यांना मोटिवेशन भेटावं मला पण आणि तुम्हाला पण नाही का. याच्यामुळे मी तो चॅनल खोलणार आहे लवकरात लवकर. म्हणजे 1 ते 2 तारखेला मी खोलीनच, कारण की आता तर मला खूप लोड आहे. आणि तो लोड संपल्यानंतर मी चॅनल खोलीन. मला 2 चॅनल चालायचे, त्याच्यामुळं खूप वेळ लागणार आहे एडिटिंग आणि ती करायला नाही का. जास्तीत जास्त मी त्या चॅनलवरती ना शॉर्टच टाकणार आहे नाही का. याच्यामुळं मग एवढं काय लोड राहणार नाही. शॉर्ट करायला काही एडिटिंगला जवळजवळ एक अर्धा ते 1 लागून शॉर्टला नाही का. तर असा विषय आहे. मी कालच्याला जिमला गेलो होतो आणि आजच्याला पण म्हणजे परवा पण गेलो होतो, काल पण गेलो होतो. आजच्याला पण जाऊन आलो, पण ती जिम बंद होती कसं काय ना. आणि याच्यामुळं आजच्याला नाही गेलो. माझ्या हिशोबाने आता मी घरीच व्यायाम सुरू करतो, कारण की तिकडं जर गेलं ना चक्कर ते मारावं लागतात. आणि शिवाय ते जास्त भीड पण असते. याच्यामुळे आपण मन मोकळेपणाने व्यायाम करता पण येत नाही. याच्यामुळे घरीच मस्तपैकी करायचं लवकर नाही का. तर अशी माझी प्लॅनिंग आहे. बाकी इथं बघा कसं झालं सपाट. JCBने इथं कालच्याला हे केलं होतं सपाट्याच्यामुळं बघा झालं आहे. इथं खड्डा होता ना, ते खड्डा आता एकदम लेवलला आणले. आणि ते आपलं एक वर्षाच वावर राहिले हायला फक्त ढासावं नाही, आता असा विषय झाला त्याचा नाही का. ते आता ना मी रोज मित्रांनो आहे ना, ते आपली चिंच आहे का, त्या चिंचा खाली जाऊन बसतो नाही का. तिला आहे ना एकदम भारी झकास हवा लागते. आणि ती हवेत मस्तपैकी झोपही येते. आपलं जे काम आहे ते काम पण करते नाही का. त्याच्यामुळे मी एवढ्यात 2-3 दिवसापासून ते चिंचाचं झाडा खालीच बसतोय. चिंचा झाड म्हणजे कोणतं माहिती का, आपण सायकल नव्हती बांधून ठेवली का. तो व्हिडिओ यायला बघा तुम्ही, आपण सायकलला असं झाडाला बांधून ठेवलेली आहे. तो बघितला नसतो व्हिडिओ तर नक्की बघा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. 100च बाकी राहा मित्रांनो. बघा मग मित्रांनो, जो 1 सबस्क्राईब आहे ना, तर माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न असं नाही का. दिवसाला मी 2-3दा चॅनल चेक करतो, मग तेव्हा चुकून एखादा सबस्क्राईब होतो नाही का. असा विषय आहे. तर नक्की एखादं सबस्क्राईब बनतंच करावंच लागेल तुम्हाला नाही का. तर ती आपली अजून बाबळ पण काढायची राहिलेली आहे. तुम्हाला इकडून वाकडी नसून वाटत, तिकडून जर बघितलं तर लय वाकडी दिसत असं. आणि तुम्हाला सायकल बघायची का, हे तिथं सायकल इथं बांधून ठेवलेली.
आणि आपल्याला बघ की सरपण पण किती आणून ठेवले त्यांनी बाबांनी त्यांनी. आता वर्षभर 2 वर्ष अडचणच नाही. किती का चूल पेकडे तिकडं गॅस बंद होऊ नाही तर काही पण बंद होते युद्ध म्हणून नाही का. ते युद्ध चालले ना US वर्सेस काहीतरी आहे ना, मला नाही माहिती. ते काहीतरी इराण का काहीतरी भांडणं चालू आहे, त्यांची युद्ध चाललं युद्ध. तर त्याच्यामुळं पेट्रोल महाग झालं, पेट्रोल भेटत नाही आहे. आणि इकडं आता थोडं भेटतात असं, पण आपण थोडं काळजी केली का काही अडचण नाही. पण पेट्रोलची आता CNG आपलं ती गॅस पेट्रोलची पण काही गरज नाही. आपण इकडे मस्तपैकी स्टॉक आणून ठेवलेला आहे. CNGचा नाही, लाकडाचा चुलीत घाला नाही का, त्याच्यावर आपण स्टॉक आणून ठेवलेला. काय अडचणच नाही. तिकडे CNG बंद झालं तरी काही अडचण नाही का नाही. माती किती अशी पांढरी शिपीत अशी, इकडे बघ कशी काळी माती आहे, इकडे बघ कशी काळी माती आहे, आणि इकडे बघ कशी पांढरी माती आहे. जणू काही नाही ती फक्की असते का फक्की, त्या फक्कीवाणी दिसू राहिलं या बोट बुडीला का पांढरं होतं या फक्कीवाणीच. जिकडे केलं होती नाही बघा कशी फक्कीवाणी दिसू राहिली. फक्की का बघ घ्यायची लय पैसे होते लय मित्रांनो. फक्की नाही ती माती बरं का तसं म्हणलं तर. बाकी मित्रांनो आपण आता खाली जाऊ. तुम्हाला खालचा एकदा व्ह्यू दाखवेल, तुम्हाला नक्की आवडेल खालचा व्ह्यू नाही का. सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करा. जो व्लॉग आहे मी ते व्लॉग्सने दाखवतोय, मी काय मध्ये कटआउट करीत नाही म्हणजे नाही का. जी हाय ती हाय, मी जी ओरिजिनल आहे ती ओरिजिनल दाखवतो. जरी माझ्याकडून काय बोलायला चुकलं की मी त्याला कटआउट करीत नाही, मी हाय तसंच राहून देतो. म्हणजे काय जरी चुकलं तर तुम्हाला पण कळत आहे का बाबा माझ्याकडून चुकतंय, आणि मग ती मी दुसरी वेळेस करणार नाही. त्याच्यामुळे मी त्याला कटआउट नाही करीत, मी तसंच ठेवतो त्याला. जरी चुकलं माझ्याकडून नाही का, त्याच्यामुळे मी त्याला कटआउट नाही करीत. बाकी मित्रांनो मला अजून एक ब्लॉग करायचा आहे, त्यासाठी मला हा ब्लॉग आहे ना एंड करावा लागणार आहे. पण आत्ता नाही, अजून 1-2 मिनटं बोलू द्या मला, नाही तर हा ब्लॉग आहे ना खूप छोटा होईल म्हणजे नाही का. त्याच्यामुळं थोडा टाईमपास करावा लागेल मला. तर आपण 1-2 मिनटं इथं दाखवतो, कसं इकडं दाखवतो. मग तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी इकडं दाखवेन नाही का. लगेच मला सुरू करावं लागेल ना, तर आपलं डेली ब्लॉग चुकत येईल. मोडन ती आपलं ते चॅलेंज 100 दिसत आपलं 100 ब्लॉगचं नाही का. त्याच्यामुळे मी कालच्याला ब्लॉग केलाच नव्हता. बाकी 2 ब्लॉग आपले पेंडिंगवर पडलेले आहेत, अपलोड करायचे राहिलेले आहेत. तर ते ब्लॉग पण अपलोड करायचे नाही. अजून कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करायची राहिलेली आहे. बघा ना गावाकडं किती शांत वातावरण आहे ना. कशाचा आरडाओरडा नाही, गाड्यांचा पिपचा आवाज नाही, गाड्या घोड्यांचा आवाज नाही नाही का. आणि मस्तपैकी गार हवा लागतं. तसं शहराकडे जर बघितलं ना नुसतं प्रदूषण नसतं, गाड्यांचं धूर आणि ते नाही का. पॉम पी पी काकू काका काय असं ते नाही का. ते दुसरी टिलिलिली ती गाडीची हॉर्न ते. त्याच्यामुळं इकडं असं एकदम शांत वाटतं आहे का नाही. त्याच्यामुळं तुम्ही पण जर शहराकडे असता तर तुम्ही गावाकडे येऊन राहून बघा कसं शांत वातावरण असतं. तर मला तर गावाकडलं वातावरण आवडतं, मी जर खरं म्हणलं तर नाही का. एकदम शांतता राहते. हा कधी कधी मूड होतो पुणे मुंबईला जायचा, पण एक दिवसात कंटाळून जातो माणूस, परत इकडेच येतो नाही का. मित्रांनो इकडे आहे ना आता बाबाने तिने कट केलेलं, इकडे खूप अडचण होती ना, त्याच्यामुळं साफ केलं आहे थोडं. नाही तर आधी बघा नाही अशी याच्यावणी अडचण होती सेम. पुढं खाली उतरायचं म्हणलं तर बघावं लागलं, तरी अजून थोडी अडचण राहिलेली. पण ती हिरं याच्यामुळे ठेवलेलं आहे, थोडी पण सावली लागती. आणि इकडं वरती पाणी धरायचं म्हणलं का पाणी धरा टायमाला पण खूप भ्या वाटतं नाही का, अडचण अशा चौकून. आणि याच्यामुळे रात्री धरावं लागतं कधी कधी नाही का. लाईट पाळीवरती असते ना, कधी कधी सकाळची म्हणजे दुपारची असते, कधी रात्रीची असते. आणि रात्रीची पाळी असली का, आणि सकाळची दुपारची जी पारी असते ना, पारी काहीतरी म्हणते ना याला. हां, तर दुपारी जी पारी असते ना, तर ती पारी नसतं मित्रांनो. ते मी चुकलं, मी याच्यासाठी माफी मागतो. पारी नसते ती बारी असतं, बारी. दुपारची जी बारी असते ना, दुपारच्या बारीला खूप लोड असतो. आणि जी रात्रीची बारी आहे त्या रात्रीच्या बारीला एवढा लोड नसतो, कारण की रात्रीच्याला आहे ना जे शेतकरी असतात ते जास्त जागत नसतात आणि झोपत आहेत. याच्यामुळे ठराविक शेतकरी असतात ते रात्रीच्या बारीला नाही बारीला इथं पाणी धरते नाही का. याच्यामुळे पण रिस्क पण खूप असं नाही का, चौकून अडचण असं. शिवाय इथं गावाकडल्या ठिकाणी रानजनावर म्हणजे डुक्कर पण असतात, आणि त्यासाठी सगळ्यांचा सामना करावा लागतो. डुक्करांचा, कुत्र्यांचा, अजून साप इच्चू यांचा पण सामना करावा लागतो. आणि त्याच्यानंतर हे कांदे येतात,
आणि त्यांचा पण तुम्ही भाव बघू शकता किती आहे नाही का, किती भाव त्यांचा, काय परवडत असेल मग बघा. जाऊन द्या आता ते विषय नको घ्यायला नाही का. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा ठेवतो. बाकी आपल्या चॅनलला फक्त आणि फक्त 100पैकी फक्त 6 सबस्क्राईब बाकी येतं. तर तुमच्या अपेक्षेवर मी टिकून राहणार आहे, 100पैकी 100 ब्लॉग्स करणार आहे आणि नक्कीच आपले 100 सबस्क्राईब पण कंप्लीट होतील अशी अपेक्षा ठेवतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. एंड करायची आहे ना पद्धत जराशी चुकली आपली, तसं नाही, जराशी मी दोन्ही गोष्टी चुकलो नाही का. त्या तुम्ही पण आता निरीक्षण करा मी कसं करतोय. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय करते हात असं पुढं येते, पण मी तसं नाही करीत. मी कॅमेराजवळ आणतो. कॅमेराजवळ आणले काय होतं माहिती आहे का, जो माईक आहे ना तो माईक आहे ना जराशी आपला आता बघा स्पष्ट आवाज येत नसेल, पण जर मी तसाच माईक असं जवळ आणला येतं का नाही आवाज स्पष्ट, आणि त्यात मी असं असं हाणलं का त्याचा पण आवाज येतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots left.